ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। तर आपले प्रश्न पुढचे आहेत. कहा मोहः प्रोच्यते म्हणजे काय? मोह कशाला म्हणायचं? मोह हा धर्म मूढत्वात म्हणजे काय? धर्म न जाणणं, धर्म न जाणणं म्हणजे मोह. मोह म्हणजे भ्रम. मोह म्हणजे भ्रमच काय होतो? मोह काय होतो आपल्याला? की मी देह आहे हा मोठा भ्रम झाला आपल्याला, यालाच मोह म्हणतात. तर धर्म जो जाणत नाही त्याला भ्रम होतो असं म्हटलेलं आहे. पण आता हे नुसते शब्द झाले ना सगळे. धर्म म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? धर्म म्हणजे आपले विचार, आपले सगळे विचार, वाचा वचन म्हणजेच वाणी आणि कृती, या तिन्हीमध्ये जर योग्यता असेल तर त्याला म्हणायचं धर्म. हे झालं एक डेफिनेशन. पण धर्माचा खरा विचार केला आपण तर काय आहे? धर्माचा खरा विचार काय आहे? की धर्म जो पालन करतो, धर्माचं जो पालन करतो तो कधीही स्वार्थासाठी राहतच नाही, जीवनच जगत नाही. कारण धर्म काय आहे आपला? आपण आपलं खरं स्वरूप जाणणं हाच आपलं धर्म आहे. आणि ते जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप, ते जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप त्याच्यामध्ये आपण राहणं, ते खरं स्वरूप काय आहे? म्हणजे माझं आत्मस्वरूप हे माझं खरं स्वरूप आहे.
ते काय सांगतं? ते कधीच सांगत नाही स्वार्थ कर. ते म्हणतं हे विश्वाची माझे घर. मग हा आपला मूळ धर्म आहे. त्याच्यामुळे स्वार्थाचे विचार किंवा पर्सनली मला काय आवडतं, आवड निवडीला थारा नाही आहे या धर्माच्या भाषेमध्ये. आणि धर्मामुळे म्हणजे मी आता धर्माने वागलो तर मी लोकांवर उपकार करतोय असं होत नाही. धर्म हा कोणावर उपकार करत नाही. धर्म म्हणजे स्वतःच्या उच्च ध्येयासाठी असतो. म्हणजे मी आता धर्माने का वागणार आहे? तर मला लोकांवर उपकार करायचे म्हणून मी धर्माने वागणार आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं. धर्मामुळे कोणावरही उपकार होत नाहीत. मी मात्र माणसाच्या जन्माला आल्यामुळे मी धर्मानेच वागायला पाहिजे. बाकी ह्याच्यावर एक बेसिक आपण प्रश्न शिकलेलो आहे की धर्म म्हणजे काय. तर धर्म म्हणजे काय, आपलं जिकडे आपला कल असतो तो आपला धर्म मूळ, नाही का? तो आपला मूळ धर्म. जिकडे आपली कर्तव्य वाहतात तो आपला मूळ धर्म असं आपण शिकलो एका प्रश्नामध्ये. पण इतकं बरोबर नाही आहे. इथे हा मोठा धर्म सांगितला आहे की मानवी जन्माचा मूळ धर्म काय आहे? आत्मस्वरूप जाणणं आणि आत्मतत्वातच विलीन होऊन जाणं. मग आत्मतत्वाचे गुणधर्म काय आहे? तर पर्सनल काहीतरी व्यक्तिगत आवडीनिवडी तिथे आहे का? तर नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी आत्मतत्वात विलीन का राहायचंय किंवा मी आत्मतत्व होऊन का राहायचंय? का राहायचंय? काही मोठे उपकार करणारे मी तर नाही, तेही नाही. मी आत्मतत्व होऊन राहायचंय कारण तो माझा मूळ धर्म आहे. वाहणं हा पाण्याचा धर्म आहे. पाणी जर वाहिलं नाही आणि नळातनं पाणीच नाही आलं तर काय करायचं? पाणी भरता सुद्धा येणार नाही पाणी जर वाहिलं नाही तर. म्हणजे प्रत्येकाने आपापला धर्म पाळायला पाहिजे. तर केवळ मनुष्य हाच असा आहे की तो आपला धर्म पाळत नाही. आपला धर्म काय आहे? तर आत्मतत्व होऊन आपण राहणं हा आपला धर्म आहे. मग असं का होतं शेवटी? काय आहे आता हे आपण धर्माचा विचार परत का केला आहे? कारण मोह म्हणजे काय? तर मोह म्हणजे धर्माच्या विरुद्ध वागणं. धर्माला अनुसरून न वागणं म्हणजे मोह. मग त्याच्यासाठी आपण धर्माची डेफिनेशन बघितली. आता आपण मोहाकडे वळतोय. तर मोह म्हणजे काय? तर मोह म्हणजे भ्रम होतो. म्हणजे काय आहे की आपल्याला ना योग्य काय अयोग्य काय कित्येक वेळा समजतच नाही. मनात नुसतं गोंधळ, हे करू का ते करू. आणि आपण म्हणतो मला वाटत होतं हे करावं की ते, पण मी आपलं काय घाई होती म्हणून करून मोकळं झालो, पण उगीचच केलं, तसं नको होतं करायला. त्याच्यामुळे जरा नुकसान झालं किंवा ते चुकीचं ठरलं. म्हणजे काय होतं? आपल्याला भ्रम होतं, आपल्याला मोह होतो.
बुद्धी स्थिर नसली की हा मोह होतो. आणि हा मोह होतो म्हणजे काय होतं, आपलं मन गोंधळलेलं राहतं, आपला विवेक नष्ट होऊन जातो. योग्य काय अयोग्य काय हे कळण्याची ताकद राहत नाही. मग असं तुम्हाला आम्हाला असं का होतं, माणसाला असं का होतं? तर नक्कीच आहे ना, आपण कुठे राहतो आहोत, पंचमहाभूतात्मक जगात. आणि जिथे ज्या जगामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की 3 गुण आहेत. ते 3 गुणांनी युक्त झालं की सगळे हे षड्विकार चिकटलेच म्हणून समजा. त्यातनं जागरूक होऊन आपल्याला वागायला पाहिजे. त्याच्यामुळे या 3 गुणांचा, सत्वरज तमोगुणांचा आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. आणि म्हणून आपल्याला मोह होतो. आता गीतेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अर्जुनाची तर स्थिती पूर्णपणे अशीच आहे ना. गीतेमध्ये अर्जुनाची स्थिती पूर्णपणे अशीच आहे, पूर्ण गोंधळलेला आहे. आणि अर्जुन कित्येकदा म्हणतोय की अरे केशवा, अरे माधवा, अरे भगवंता, अरे श्रीकृष्णा, आता तूच मला काय ते सांग, मी गोंधळात पडलो आहे. तू एकदा असं म्हणतोस आणि एकदा तसं म्हणतोस, मला काही कळत नाही रे, नेमकं काय ते मला सांग. आणि मग श्रीकृष्ण सांगतायत, तर मग हे काय आहे? तर खरं म्हणजे ही जी भगवद्गीता आहे आणि श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे, ते मार्गदर्शन म्हणजे काय आहे? तर संपूर्ण अखिल मानवजात जी आहे त्यांचं मोह दूर करण्याचं हे एक उत्तम साधन आहे. कारण काय आहे माहिती का? बघा तुम्ही, या विश्वामध्ये ना धर्माला खूप महत्त्व आहे, मोठं महत्त्व आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिही भवति भारत. म्हणजे काय? या समाजाला जेव्हा समाजामध्ये जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा काय करतात? विष्णू भगवान अवतार घेतात आणि प्रत्यक्षात या विश्वामध्ये येऊन राहतात माणसांसारखे आणि इनडायरेक्टली त्यांना मार्गदर्शन करत असतात. म्हणून हे थोर महात्मे जे आहेत ते स्वतःचं सगळं पुण्य त्यागून आपले या पृथ्वीवरती मृत्यू लोकामध्ये जन्म घेतात, अवतार घेतात, अवतार, आणि आपलं कार्य करून पुढे निघून जातात. इतकं धर्माला महत्त्व आहे. खरं तर सगळं जगच धर्मावर चालतं. आणि कोणीही धर्माने चालत नसेल, त्याचा धर्ममार्ग जर चुकला तर धर्माच्या साह्याने त्याला छोटी मोठी योग्य अशी शिक्षा मिळते, कोणी द्यावी नाही लागत. आपण म्हणतो आता इतके धडे आपण घेतले धर्मपालनाचे. धर्मपालन हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे. कारण काय माहिती का? धर्मपालन माझ्या मूळ स्वभावामध्येच मी राहायचं. धर्मपालन कोणीही नाही करू शकत हे, कारण त्याला पराक्रम लागतं, धैर्य लागतं. धर्म याचा अर्थ काय माहिती आहे? स्वतःच्या स्वरूपाप्रमाणे वागणं. एक अर्थ तर काय आहे? आत्मस्वरूप जाणणं. पण दुसरे इतर अर्थ काय आहे? माझं स्वरूप काय? वैद्य. माझं स्वरूप काय? मूळ स्वरूप शिक्षिका. हां,
तर हे जे आहेत ना आपल्या ओरिजिनल भूमिका त्याच्याप्रमाणे वागणं म्हणजे धर्म आहे. मुळातच ते होण्यासाठी काही फार कष्ट लागलेले नाही आहेत, की काही इच्छाच नव्हती मला डॉक्टर व्हायची आणि खूप कष्ट केले. 5 वर्ष अभ्यास केला 1 वर्षाचा मेडिकलचा आणि काय मी झाले कशी डॉक्टर, असं तर काही नाही आहे ना. असं नाही करत कोणी. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाबद्दल सुद्धा कोणीही फार पुढे जाऊ नये. धर्मपालन जर करायचं असेल तर त्याला शौर्य लागतं. घाबरणाऱ्या भ्याड लोकांचं ते काम नाही आहे. ॲक्च्युअल काय आहे, धर्माने वागत असताना तशी कठीण गोष्टी असतात. तर धर्मपालन करता करता जर आपल्याला अहंकार झाला अहंकार आपला वाढतो आणि त्या अहंकाराला आळा घालण्यासाठी धर्मपालन असतं. तसं धर्माने वागणं कठीण आहे, पण त्याच्यामुळेच जीवन सोपं जातं आपल्याला. कितीही काळाने आणि कितीही वेळा आता खरं म्हणजे काय माहिती का, याचं उत्तम उदाहरण काय आहे तर श्रीराम. आता काळ कोसळला त्यांच्यावर आणि किती वेळा आल्या, काय सर्वसाधारण जीवन नव्हतंच म्हणजे एवढ्या वनवासात सुद्धा. तरीसुद्धा कुठेही त्यांनी धर्म सोडलेलं दिसत नाही. अधर्म करून म्हणजे युद्धनीतीमध्ये सुद्धा जे शस्त्रहीन आहेत त्यांच्याशी कधी युद्ध नाही केली वगैरे, इतकी नीती पाळली आहे त्यांनी. आणि त्याचप्रमाणे सीतासुद्धा कोणत्याही बाबतीत धर्मानेच वागली आहे. धर्माने वागणं इतकं सोपं नसतं, एवढं सोपं नाही आहे. म्हणजे काय, नियतीने माझ्या जीवनात माझ्या वाट्याला जे ठेवलं आहे ते घडतंय. नियती स्ट्रॉंग एकदम, तेच घडतं नेमकं. नियती असं म्हणत नाही की नशिबात एक होतं आणि मी चुकीच्या साह्याने या माणसाचं वेगळंच घडवून आणलं, असं नियती म्हणत नाही कधी. माझे फक्त विचार खूप पुढे जातात. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला ही चांगली स्थिती हवी, मला धन पाहिजे, माझं हे पाहिजे, मला मान पाहिजे. पण नियती कधी चुकत नाही आणि नियतीच्या आड आपल्याला जाता पण येत नाही. त्याच्यामुळे नियतीने माझ्यासाठी जे लिहून ठेवलंय ते स्वीकारायची माझी तयारी आहे. हे सीतेच्या सुद्धा आचरणात आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे नियतीच्या पलीकडे, नियत ओलांडून कधी आपल्याला जाता येत नाही. तरीसुद्धा अशा बाबतीत जरी कठीण प्रसंग आले असले तरीही श्रीरामांनी काय किंवा सीतेने काय कोणताही चुकीचा मार्ग धरलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, कहाच मानः प्रकीर्तितः मानः तु आत्म अभिमान.
म्हणजे काय? अभिमान कशाला म्हणतात? स्वतःविषयी कोणी विचारो का न विचारो, अति उच्च विचार प्रकट करायचे स्वतःविषयी. मी म्हणजे कोण? म्हणजे स्वतःविषयी कल्पना इतक्या पुढे गेलेल्या असतात की अतिशयोक्तीने स्वतःचं कौतुक करायचं, स्वतःचं मूल्य चढवून चढवून लोकांना सांगायचं. प्रत्येक वेळी लोकांशी कंपॅरिझन करायची. मी श्रेष्ठ आहे, दुसरा कनिष्ठ आहे, आणि मी श्रेष्ठ आहे हा जबरदस्त विश्वास ठेवायचा. खोटा आहे तो. हाच म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य अपरिहार्य असा भाग आहे. स्वतःला खूप महत्त्व द्यायचं. तर इथे ना राजा ययातीची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते की ययाती त्याचं इथलं कार्य संपलं होतं आणि तो स्वर्गाला जायला निघाला. हां, स्वर्गाला जायला निघाला तो. आता तो स्वर्गात गेला की तो देवांना सुद्धा जिंकणार आहे आणि तो इंद्राचं पदही घालवेल एखाद वेळेस. तर तो राजा ययाती राजा स्वर्गाला जायला निघाला आणि तो एखाद वेळेस, आता काय आहे, त्याने इतकं पुण्य केलं आहे म्हणे की नुसता स्वर्ग नाही तर त्याला इंद्राचं जे पद आहे त्याची प्राप्ती इंद्राबरोबर होणार आहे. म्हणजे एका आसनावर, एका पदावर 2 जण बसणार आहे. इंद्राला काही हे मान्य नव्हतं. इंद्राने लगेच त्याची चौकशी केली. इंद्राने त्याला म्हणजे तो हरेल अशा पद्धतीने त्याची विचारपूस केली की तू आत्ता निघाला आहेस काय याला स्वर्गाला, हां, पण जरा मला एक अडचण आहे, ते सांग. त्याला सांगितलं की या इहलोकामध्ये किंवा या भूलोकामध्ये कोण तुझ्यासारखा पराक्रमी आहे? तुझ्या इतका पराक्रमी कोण? आणि तू एवढा पराक्रमी आहेस म्हणून तुझ्या तपस्साधनेने तू स्वर्गाला चाललेला आहेस. मग तुझ्यासारखा पराक्रमी कोण? तर तो काय म्हणाला, राजा काय म्हणाला की या भूलोकामध्ये किंवा या संपूर्ण पृथ्वीवर कोणीही इतका माझ्या इतकं पराक्रमी नाही. माझा एवढा पराक्रमी कोणीही नाही. त्यांनी इंद्राला उत्तर दिलं. तर तो इंद्र म्हणाला की इतरांची पात्रता म्हणजे तुझ्या इतकं तपश्चर्या कोणी केली आहे का, हे इंद्राचा प्रश्न होता. तर तो म्हणाला की नाही, म्हणजे खरं म्हणजे तपश्चर्येमुळेच, इतक्या ग्रेट तपश्चर्येमुळे ययाती इंद्र ह्याला जायला निघालं स्वर्गाला.
परंतु माणसाचा हा अभिमान किंवा अहंकार कसा आड येतो, स्वतःला अतिशयोक्तीने महत्त्व देणं, आणि ते मनामनात रुजलेलंच असतं. म्हणून त्यांनी विचारलं याला, तर याने उत्तर दिलं की माझ्या इतकं तप कोणीही केलेलं नाही. इंद्र म्हणाला, आता तू स्वर्गात जाऊ नको, खाली उतर, नाही तर मी तुला स्वर्गातनं खाली पाडीन. का तर म्हणे की इतरांची जी तपश्चर्येची पात्रता आहे ती न जाणता खरं तर तू त्यांचा अपमानच केलेला आहेस. तुझ्यापेक्षा थोर थोर तपस्वी या दुनियेत आहेत, आणि तेवढंसुद्धा तुला तुझ्याच्यानी म्हणवलं गेलं नाही की बाबा रे, मी तर चाललो आहे माझ्या तपश्चर्येमुळे स्वर्गाला, म्हणजे देवांनी ती माझ्यावर कृपा केली आहे, पण माझ्याहीपेक्षा थोर तपस्वी आहे आणि मला कल्पना नाही असं जरी म्हटलं असतास तरी ठीक आहे ना, पण तू मानलेस कोणाला तरी. तर म्हणे तू आता अपमान केलेला आहेस सगळ्यांचा, आणि नुसतं आत्मकेंद्रित विचार आहेत तुझे स्वतःभोवती, बाकी जगात काय चाललं आहे याची तुला दखल नाही आहे. तर आता म्हणे तू स्वर्गाला जाऊ नकोस. मग ययातीला त्याची चूक कळली. तो इंद्रासमोर अत्यंत नम्र झाला की बाबा रे, माफ कर, मला तो विचारच शिवला नाही तसा. कारण काय झालं, ययाती हा राजा होता. राजे लोकांचं बोलणं सुद्धा अत्यंत शूरपणाचं असतं. त्याच्यामुळे तो म्हणाला की म्हणजे काय, तर पराक्रम तू केला आहेस, आता चालला आहेस स्वर्गाला, तर तुझ्या इतकं पराक्रम कोणाचं नाही, मीच श्रेष्ठ आहे. म्हणजे अहंकाराची शेड असेल, पण राजा म्हणून सुद्धा त्याचा एक स्वभाव आहे. तो राजांचा स्वभाव असाच असतो, राजेशाही, राजसपद, राजसिक तत्व असतं सगळं त्यांच्यामध्ये. मग शेवटी ययातीने इंद्राची माफी मागितली की मला हा विचारच शिवला नाही, चूक झाली माझी, आणि मग इंद्राने त्याला स्वर्गात जाऊ दिलं. पण त्याच्या अंगी जे हे होतं की आता इंद्राच्या बरोबरीने त्याला जागा मिळणार होती स्वर्गात, ते त्याला मिळू शकलं नाही. इंद्राकडूनच त्याने चूक त्याच्याकडून माफ कबूल करून घेतली. म्हणजे असं आहे की अभिमान हा जो आहे हे काय आहे, तर स्वतःच्या स्वभावाची, स्वतःच्या गुणांची अभिव्यक्ती करून सांगणं म्हणजे अभिमान. पुढचा प्रश्न आहे की आलस्यं च विज्ञेयम. आळस कशाला म्हणतात? धर्म निष्क्रियताच्या आलस्यम, इतकं मोठं त्याचं छान मिनिंग आहे. धर्म निष्क्रियता. धर्म याचे दोन अर्थ होतात, तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे. धर्म म्हणजे कर्तव्य कर्म आपली, धर्म म्हणजे कर्तव्य कर्म, आणि धर्म म्हणजे माझा खरा धर्म काय, तर आत्मस्वरूप होऊन राहणं, असा माझा खरा धर्म आहे. बाकी मी काहीही होऊन राहणं म्हणजे माझा खरा धर्म नाही, नुसतीच एन्जॉयमेंट आहे. तर धर्म निष्क्रियता म्हणजे आळस. माझा जो धर्म आहे, मी आत्मस्वरूप होऊन राहणं, त्याच्याविषयी मी काहीच क्रिया करत नाही आहे, तसाच जन्माला आलो आणि तसाच गेलो, तर ती धर्म निष्क्रियता झाला. हाच आळस आहे आमचा. किंवा एखादं कर्म, माझं नियतकर्म आहे, हां काहीही असेल, मग ते काहीही असू शकतं. एखाद्या घरातल्या आजारी माणसाची काळजी घेणं, एखाद्या छोट्या बालकाची काळजी घेणं, हे आईचं नियतकर्म असतं. मग ते काहीही असेल, पण ते नियतकर्मापासून दूर राहणं हाच मोठा आळस. बाकी तुम्ही किती उड्या मारा, कितीही आळस नाही आलं म्हणा,
पण नियत कर्मापासून दूर राहायचं किंवा आपल्या मूळ धर्मापासून, मी आत्मतत्व आहे या धर्मापासून, या विचारापासून मी दूर राहायचं म्हणजे आळस आहे. मला माझ्या मूळ रूपात जगायला आवडलं पाहिजे की नाही, हा प्रश्नच आहे की नाही. मी म्हणजे जर देह नाही तर मला देहाच्या रूपात जगायला का आवडतं, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कर्तव्य न बजावणं, कर्तव्यापासून च्युत होणं, दूर होणं म्हणजे आळस, किंवा आपल्या स्वभाव धर्मापासून दूर होणं म्हणजे आळस. मानवी जीवनाचा स्वभाव धर्म काय आहे? आत्मस्वरूप होऊन राहणं म्हणजे आळस. नियत कर्म आपली जी आहेत ती न करणं म्हणजे आळस. आता हे काय आहे, कित्येक लोकांना घरात काय कर्म आहेत त्यांची, नियत कर्म काय आहेत, कर्तव्य काय आहे त्याचीच जाणीव नसते. काही लोकांना कर्तव्याची जाणीव आहे पण त्यांची निष्क्रियता, त्यांना आळसच आहे म्हणजे ते करण्याचं. त्याच्यामुळे मनुष्य धर्मापासून दूर राहतो आणि आळस करतो. पण आळस हे सुद्धा 3 प्रकारचे. शारीरिक आळस, झोपून राहणं नसतं, सगळ्याचा कंटाळा आहे. पण कर्तव्य करण्यासाठी म्हणजे काय आहे की शारीरिक आळस म्हणजे उठून काम न करण्याचा आळस, परंतु शारीरिक आळसापेक्षा मानसिक आळसातून बाहेर येणं खूप कठीण. मानसिक आळसातून बाहेर येणं खूप कठीण, कारण मानसिक आळस म्हणजे सगळ्याचाच कंटाळा. आळस म्हणजे आळस नाही, जांभया नाही, कंटाळा, सगळ्याचा कंटाळा. आणि बौद्धिक आळस तर प्रत्येकालाच असतो. म्हणजे बौद्धिक आळस म्हणजे काय, सर्वसामान्य माणसांना मनाप्रमाणे वागायला आवडतं आणि बुद्धी वापरायला आवडत नाही. विशेषतः थोडंसं वय झालं ते आम्हाला हे डोक्याची कामं नका सांगू, ती बाकीची तरुणांनी करा, आता इच्छा नाही होत डोकं चालवायची, तर त्याला म्हणायचं बौद्धिक आळस. खरं तर इतक्या वेळा आपण म्हणतोय की धर्म 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 धर्म, तर धर्म हा काय आहे माहिती का? धर्म म्हणजे आपल्याला कळेल की आत्मस्वरूपामध्ये आपण राहणं, म्हणजे मी म्हणजे आत्मस्वरूप होऊनच मी राहायचं, हा माझा धर्म आहे. शरीर होऊन राहायचं हा माझा धर्म नाही. शरीर हे फक्त काय करायला दिलं आहे, कामं करायला. हे बघा आता काय आहे माहिती का, भाजी करणारी मी आहे, पण कढईशिवाय भाजी होते का? तेलाशिवाय भाजी होते का? भाजीशिवाय भाजी होते का? हां, त्याला जी जी साधनं लागतात ती सगळी लागणारच, पण करणारी कोण आहे? मी आहे. मी म्हणजे सगळी साधनं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. भाजी आहे,
तेल आहे, कढई आहे, झारा आहे, सगळं करणारच कोणी नाही, तर भाजी होईल का? हे एक साधं उदाहरण. पण ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की तसंच जसं कढई, झारा हे साधन आहे, तेल, भाजी हे मटेरियल आहे त्याला लागणारं, तसं माझा देह हे साधन आहे सगळं करण्याचं. आता देहच नसेल तर मी काय करणार? देहच नसेल तर मी कर्म कशी करणार? नियत कर्म करण्यासाठी देह, पण तरीसुद्धा माझं खरं स्वरूप काय आहे? कढई हे सर्वस्व नाही आहे भाजीचं, पण कढईशिवाय भाजी होत नाही. तसं देह म्हणजे मी नाही आहे, पण देहाशिवाय कर्म होत नाहीत. माझं खरं स्वरूप काय आहे? आत्मस्वरूप आहे, मी चैतन्य होऊन राहणं आहे. पण ते मी चैतन्य होऊन राहण्यासाठी मला कोणी काही हवे तोड देणार नाही. या देहाची माझी कर्म, म्हणजे माझ्या ज्या वासना राहिल्या त्याच्यासाठी मला हा जो देह मिळाला आहे, ती कर्म या देहाद्वारे मी करून, आणि मग एक साथ म्हणजे त्याच्या बरोबरीने मी काय केलं पाहिजे? तर प्रॅक्टिस केली पाहिजे. आत्मस्वरूपात हे होऊन राहायची, विलीन होऊन राहण्याची मला वेगळी प्रॅक्टिस करावी लागेल. आत्मस्वरूप होऊन राहणं हा विषय वेगळा आहे, आणि त्याच्यासाठी गरज असलेली कर्म करून हे शरीर हलकं हलकं करणं, त्या शरीरापासून आपला जो आत्मा आहे तो सहज विलग करून पुन्हा कर्म करताना सहजपणे त्यांनी शरीरात परत प्रवेश केला पाहिजे. इतका तो आत्मा अगदी मोकळा झाला पाहिजे. त्याच्यासाठी कर्म करण्यासाठी देह आहे, आणि साधना करून आपल्याला आत्मप्राप्ती मिळवता येते. आता माझा मूळ धर्म काय आहे म्हटल्यावर, माझा मूळ धर्म आत्मस्वरूप जाणणं आहे. माझा मूळ धर्म शरीर नाही आहे. शरीराची काळजी घेणं हा माझा मूळ धर्म नाही आहे. शरीर हे आहे माझं साधन, म्हणून मी त्याची काळजी घेणार. पण माझा मूळ स्वभाव काय, याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे माहिती आहे? धर्माची व्याख्या नीट समजावून, धर्म म्हणजे अनेक वेळा अनेक गोष्टी आलेल्या आहेत की हा जो धर्म आहे ना, हा धर्म म्हणजे काय? ज्याच्याशिवाय ती वस्तूच नाही, म्हणजे चैतन्याशिवाय मी नाहीच आहे, याला म्हणायचं चैतन्य हा माझा धर्म. प्रकाशाशिवाय सूर्य नाहीच आहे, सूर्य म्हणजेच प्रकाश, प्रकाश म्हणजेच सूर्य. तो प्रकाश हाच सूर्याचा धर्म आहे. बस, त्याच्याशिवाय ती गोष्ट नाहीच आहे, त्याच्याशिवाय त्याचं अस्तित्वच नाही, याला म्हणायचं धर्म. धर्म हा शब्द मूळ ध्रुव धातूपासून आला आहे. ध्रुव, ध्रुव म्हणजे ध्रुव, धर, धर म्हणजे धारण करणे किंवा टिकवणे. कशामुळे टिकते कोणतीही वस्तू? त्याच्या मूळ धर्मामुळे, किंवा त्यांनी ते धारण केलेलं आहे. सूर्याने प्रकाश आणि उष्णता धारणच करून टाकलं आहे अंगात. मी काय धारण केलं आहे? मी चैतन्य धारण केलं आहे, आणि तरीसुद्धा मला माहीत नाही आहे, भान नाही आहे मला त्याचं. त्याच्यामुळे धारण करणं, टिकवणं, आधार असणं म्हणजे धर्म. आणि या धर्मामुळे त्या धर्माने प्रत्येकाने वागायचं आहे, म्हणून धर्मामुळे या जगाला चालना मिळत राहते. धर्म म्हणजे चैतन्य, एवढंच आहे. धर्माशिवाय हे विश्व बनलेलंच नाही. मग आपण स्वतः, आपलं कुटुंब, आपले नातलग एवढाच विचार करून मला चालेल का? आत्मस्वरूप म्हणजे हे विश्वाची माझे घर. मग समाज, राष्ट्र, विश्व यांचं जेवढा मला जमेल माझ्या पात्रतेनुसार तेवढा मला विचार करायला हवा, म्हणजे हा धर्म व्यापक आणि सूक्ष्म होत जातो. जेवढं स्वतःविषयी आपण कमी हेवा. म्हणून ह्याच्या आधीचा जो प्रश्न आहे तो असा दाखवला आहे की धर्म जगायचा असेल तर पसंती नापसंती हे येतच नाही. स्वार्थाचं कोणतेही विचार धर्मात नाही आहे. आणि म्हणून थोड्याफार प्रमाणात
सामाजिक राष्ट्रीय कर्म केली गेली पाहिजेत. आता जर धर्माने वागलो नाही तर काय होतं? तर असं होतं की आपण धर्माने जर वागलो नाही तर ते कार्य जे आहे ना आपलं कार्य काय आहे माहिती का? फक्त स्वतःचे नातलग, स्वतःचे कुटुंबीय एवढं नाही, तर आपलं कार्य समाजासाठी पण आहे, थोड्याफार प्रमाणात राष्ट्रासाठी पण आहे. जे आपण करू शकू ते, फार मोठ्या उड्या घ्यायच्या नाही आहेत. तर ते जे कार्य आहे आपली नियती काय दाखवते त्याच्याप्रमाणे, आमची नियती दाखवत नसेल तर नाही, पण तरीसुद्धा सामाजिक कार्याशिवाय आपण पुढे येतच नाही. मग ते काय दाखवतं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपण तसं कार्य केलं पाहिजे. नाहीतर एक फार महत्त्वाची गोष्ट इथे सांगून टाकली आहे की आपल्याला आपल्या नियतीप्रमाणे, आपल्या धर्माप्रमाणे आपण जर कार्य केली नाही तर आळशीपणा केला आहे त्या जीवनामध्ये, तर आपल्याला पुन्हा ते गोष्ट करण्यासाठी जन्माला यावं लागतं आणि त्याच्याबरोबर अनेक गोष्टींचा त्रास सहन करून पुन्हा नवीन वासना तयार कराव्या लागतात. म्हणून आपण धर्माने वागून आपल्या नियतकर्मांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करावा आणि ती कर्म करूनच इथून आपल्याला जायचं आहे. म्हणजे आता निदान मला असं वाटतं की प्रत्येकजण या स्टेजला आलेलाच आहे की आता आपला अगदी अंडरस्टँडिंग तर आहे आणि थोडा काळ राहिलेला आहे. तर आता त्या मार्गाला आपण गेलं पाहिजे आणि केवळ आपल्या कर्तव्यांवर वैयक्तिक तर आहेतच म्हणजे, पण त्या व्यतिरिक्त आपण काही सामाजिक कर्तव्य करायला रिकामे आहोत का? नाहीतर आपण नसतोच म्हणजे रिकामे कशासाठी इतर. तर तो विचार करणं आवश्यक आहे, कारण तो आपला धर्म आहे. इथे आपण थांबूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.